श्री स्वामी समर्थ. आपण बघितलं गेल्या व्हिडिओमध्ये की साडेसाती आता कोणाला सुरू होते, ढय्या कोणाला सुरू होते. ढय्या सुरू होते तर सिंह राशीला आणि धनु राशीला. तर वृषभ राशीला शनी काय प्रबोधन आहे, तर वृषभ राशीने शनीचा अतिशय दृष्टी पडणार आहे, म्हणजे चंद्रावरती त्याची दृष्टी पडणार आहे. वृषभ राशी लोकांना घाबरायची गरज नाही. शांत डोक्याने फक्त कामं करायची. तुम्ही कोणतेही काम करताय व्यवस्थित मनापासून करा, कारण की चंद्रावर शनीची दृष्टी आली की थोडंसं मन डिस्टर्ब होतं, अपसेट राहता. असं राहू नका, खुश राहा, प्रसन्न राहा. तुमची कामं सगळी चांगल्यारीत्या होणार आहे, कारण की दुसरे प्लॅनेट्स पण तेवढेच महत्त्वाचे आहेत. ते पण तुम्हाला प्रबोध देते. तुमची राशी दशा काय चालली तेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला काम करताना विचार करून काम करा. कधी अडचणी येणार नाही. तुमच्या घरातल्या लोकांची काळजी घ्या. आईवडील असतील, बहीण असेलच्या तब्येतीची काळजी घ्या, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. छोटे मोठे कुरबुर तुम्हाला चालेल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. थंड गोष्टी जास्त खाऊ नका. बाहेरचं खाणपिणं थोडं कमी करा, आणि तुम्हाला चांगला फायदा भेटेल. तुम्हाला शनी राशी वृषभ राशी होती, शनीचा प्रभाव चांगला, तेवढा काय वाईट नाही आहे, पण तुमच्या विचारसरणीवरती सगळं अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही जेवढे खुश राहाल तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे, म्हणजे आनंदी राहाल तेवढं तुम्हाला फायदा आहे. आता तुम्हाला उपाय काय करायचे, तुम्हाला उपाय करायचे तर तुम्हाला आपले जे इष्ट आहेत, म्हणजे स्वामीची सेवा तुम्ही करा. ते तुम्हाला खूप चांगलं राहील. जमलं तरी म्हणेल रोज शिव मंदिरात गेलात तरी, महादेवाच्या मंदिरात गेला तरी खूप छान राहील. नाहीतर स्वामीच्या मठात तरी नक्कीच जात जावा. केंद्रात जा, जिथे जमेल तिथे जा, तुम्हाला खूप छान राहील. सोबत तुम्हाला दान काय करायचं, तुम्हाला जमलं असतं प्रत्येक शुक्रवारी 8 वर्षाच्या आतील मुली ज्या असतील, लहान मुली, त्यांना खीर खायला लागला. ते शक्य नसेल तर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही तांदळाचं दान करा, साखरेचं दान करा, किंवा तुम्ही तांदूळ, साखर, दूध ह्यापैकी काही दान केलं तरी चालेल. एखाद्या गरीबाला दान केलं तरी चालेल. असं काही नाही की मंदिरातच तुम्हाला द्यायचं आहे, गरीबाला दान केलं तरी चालेल. आणि तुमच्या विचारावरती कंट्रोल करा. निगेटिव्ह विचारांपासून शक्य असेल तेवढे लांब राहा, आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. कोणत्याही कामात अडचण येणार नाही, उलट खूप छान आहे. श्री स्वामी समर्थ.